मित्रांनो, कर्जमाफीची तिसरी यादी काल 25 जुलै रोजी जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये जवळपास 16,96,000 इतका शेतकऱ्यांचा समावेश आहे। या याद्या जवळपास सर्व जिल्ह्यातील अनेक बँकांच्या याद्या नावं म्हणजे शेतकऱ्यांची नावं यामध्ये जाहीर करण्यात आली आहे। ही यादी आतापर्यंतची सर्वात मोठी यादी आहे। पहिल्या यादीमध्ये फक्त 533 इतक्याच शेतकऱ्यांचा समावेश होता, तर दुसऱ्या यादीमध्ये हा आकडा वाढून थोडा मोठा झाला आणि ही यादी सर्वात मोठी म्हणजे 16,96,000 इतक्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे, तर ती म्हणजे आपले ॲग्रीस्टॅकवर नाव नोंदणी आहे की नाही हे बघणे, त्यानंतर CSC सेंटरवर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे आणि बँकेमध्ये जाऊन आपल्या कर्ज खात्याची पडताळणी करणे। हे केल्याशिवाय आपली कर्जमाफी ही होणार नाही। म्हणजेच ही प्रक्रिया केल्यानंतर थेट आपल्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही जमा होणार आहे। तर कर्जमाफीच्या याद्या नेमक्या कुठे जाहीर होणार, तर ती म्हणजे शासनाच्या अधिकृत वेबसाईट शासनाच्या कर्जमुक्ती म्हणजेच लोन व्ह्यूवर या वेबसाईटवर या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत। तसेच आपल्या ज्या शाखेमध्ये आपले लोन म्हणजेच पीक कर्ज आहे त्या शाखेमध्ये देखील जाऊन आपल्याला आपल्या या याद्या पाहता येऊ शकतात। या याद्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे आपण त्या ठिकाणी जाऊन पडताळणी करू शकतो। जर ही माहिती आपल्याला आवडली असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका। धन्यवाद।